हॅशटॅग नंबर 23 मध्ये मोहिते सर सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा त्याच उत्साहात स्वागत करत आहेत. बघा हॅशटॅग नंबर 23. आता ह्या हॅशटॅग नंबर 23 मध्ये आपण कॅश बजेट म्हणजे अंदाजपत्रकाचा चौथा प्रॉब्लेम रेफरन्ससाठी सॉल्व्ह करून घेणार आहोत तुमच्या सगळ्यांच्याकडनं. आणि नियमाप्रमाणे तुम्ही याचे भरपूर प्रॉब्लेम्स तयार केलेले आहेत याची मला खात्री आहे. तर हा जो चौथा प्रॉब्लेम आहे, कुणी त्याला ड म्हणेल, कुणी रोमन 4 म्हणेल किंवा कोण ABCD मधला D म्हणेल, तो प्रॉब्लेम मी तुम्हाला आत्ताच या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर दाखवणार आहे. सोल्युशन सेट. त्याचं सोल्युशनही पाहिलेलं आहे. तर प्रॉब्लेम मध्ये काय हा म्हणलेला आहे बघा, त्या प्रॉब्लेमचं स्वरूप काय वेगळं म्हणलेलं आहे ते मी इथं तुमच्या समोर मांडत आहे. एका निर्माणीत म्हणजे थोडक्यात एका फॅक्टरीमध्ये म्हणा, जिथं उत्पादन कार्य चाललेलं आहे, उत्पादन कार्य प्रोडक्शन 10,000 एककांच्या उत्पादनाकरिता अनुमानित व्यय म्हणजे खर्च, अनुमानित व्यय म्हणजे खर्च खालील प्रमाणे सादर केलेले आहेत. ते जे काही खर्च आहेत जे खालील प्रमाणे सादर केलेले ते आता इंग्लिश मध्ये आणि मराठीमध्ये मी तुमच्या समोर प्रॉब्लेमच्या द्वारे मांडत आहे. द एक्सपेन्सेस बजेटेड फॉर प्रोडक्शन ऑफ 10,000 युनिट्स, हाऊ मच 10,000 युनिट्स इन अ फॅक्टरी आर फर्निश्ड बिलो. ठीक आहे. तर ते कसे आहेत बघा, सामग्री म्हणजे मटेरियल आणि पर युनिट रुपीज. शब्द कसा बघा, पर युनिट. इथं कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे की आता आपण प्रत्येक युनिटचा खर्च काय आहे तो इन रुपीज मध्ये पाहणार आहोत. सामग्री मटेरियल ₹7, श्रम लेबर ₹2.50, ₹2.50. चल आधिक्य व्हेरिएबल ओव्हरहेड्स, व्हेरिएबल्स म्हणजे बदलणारे जे खर्च फिक्स्ड नसतात. व्हेरिएबल म्हणजे कसे, जे बदलत असतात. त्यामध्ये सेमी व्हेरिएबल पण आहे, कन्सेप्ट आहे. तर तो जो आहे तो त्या ठिकाणी आल्यानंतर मी तुम्हाला समजावून सांगेन. तर व्हेरिएबल ओव्हरहेड्स ₹2. स्थिर आधिक्य म्हणजे फिक्स्ड ओव्हरहेड्स. स्थिर म्हणजे काय, फिक्स्ड ओव्हरहेड म्हणजे ओव्हरहेड्स ही खर्चाचं स्वरूप आहे ते. ठीक आहे. तर ते फिक्स्ड किती आहेत, 10,000 रुपीज आहेत. किती, 10,000. आणि पर युनिट ₹1. बघा ना, 10,000 ज्या वेळेला आपण घेतो ₹10,000 म्हणतो म्हणजे एका युनिटसाठी ₹1 खर्च आला. हे काळजीपूर्वक का बोलायचं आणि का मी बोलून ऐकायचं आहे तुम्ही जाणीवपूर्वक, तर प्रश्नामध्येच उत्तरं लपलेली असतात. ओके, चला पुढे जाऊया. डायरेक्ट व्हेरिएबल ओव्हरहेड्स, प्रत्यक्ष खर्च चल आधिक्याचा, तो आहे 0.50 पैसे, 0.50 विक्री व्यय, सेल्स ओव्हरहेड, सेलिंग मध्ये ज्या काही खर्च झालेले सेलिंग ओव्हरहेड ते 10% स्थिर. इथंच बघा कसे त्यातले 10% स्थिर आहे, 10% स्थिर आहे म्हणजे फिक्स्ड आहे. ओके. सेलिंग एक्सपेन्सेस 10% फिक्स, रुपीज पर युनिट ₹1.30. वितरण व्यय म्हणजे डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, जे काही आपण वितरित करत असतो, बरोबर आहे. जे फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन झालंय त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं, वितरण करायचं आहे. तर ते जे काही खर्च आहेत, बरोबर आहे, ते कसे 20% स्थिर आहेत म्हणजे 20% फिक्स्ड आहेत. म्हणजेच उरलेले फिक्स्ड नाही आहेत. हे डोक्यात ठेवा, उरलेले फिक्स्ड नाही आहेत. डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 20% फिक्स्ड, पर युनिट ₹70. त्यानंतर प्रशासकीय व्यय, कसला व्यय, प्रशासकीय, ज्याला ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस आपण म्हणतो. कशा, प्रशासकीय बाबीसाठी झालेला खर्च. ठीक आहे. तो कसा दिलेला आहे बघा, प्रशासकीय व्यय ₹5,000 ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस. आणि पर युनिट ज्यावेळेला आपण काढतो त्यावेळेला तो किती येतो,
ओनली 50 पैसे. हाऊ मच? ओनली 50 पैसे. प्रति एकक एकूण परिवेश ह्या सगळ्यांचा एकत्रित आपण टोटल करणार आहे. म्हणजे कॉस्ट पर युनिट ह्या सगळ्यांची टोटल ज्या क्षणाला होते त्या क्षणाला कॉस्ट पर युनिट किती मिळते आपल्याला? 15 रुपीज 50 पैसे. ह्या सगळ्यांची टोटल केल्यानंतर आता चला पुढे जाऊया आपण. आणखी काय माहिती दिलेली आहे? उत्पादनाच्या सर्व स्तराकरता प्रशासकीय खर्च स्थिर आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस फिक्स्ड आहे. ऑल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आर फिक्स्ड. ओके, पुढे जाऊया. असे गृहीत धरले आपण. काय केले? असं गृहीत धरलेलं आहे. असं करून हा प्रॉब्लेम पुढे सेट झाला बघा. ॲझ्युम करून, ॲझम्पशन महत्वाचं आहे. 8000 युनिट्स म्हणजे 8000 एकक आणि 6000 एककाच्या 6000 युनिटच्या उत्पादनासाठी आपल्याला अंदाजपत्रक म्हणजे आयवे तयार करायचं आहे. 10,000 चा खर्च आपल्या समोर प्रोड्यूस केलेला आहे. मग याचाच बेस घेत मग जसं 10% 20% जसं मी तुमच्या समोर म्हणत गेलो आणि ते तुम्हाला निश्चित समजलेलं आहे, तर त्या पद्धतीनं आपल्याला काय करायचंय? 8000 साठी काय खर्च येणार आहे आणि 6000 साठी नेमका काय खर्च येणार आहे, युनिट्स जे काय आपण प्रोडक्शन करणार आहोत त्यासाठी आपल्याला अंदाजपत्रक तयार करायचं आहे. ओके, चल आता इंग्लिश मध्ये हे तुमच्या समोर मांडतो मी. Assuming that administrative expenses are rigid. रिजिड हा शब्द फार महत्वाचा आहे. रिजिड म्हणजे कठोर, न बदलणारा. न बदलणारा हे लक्षात ठेवा. फॉर ऑल लेवल्स ऑफ प्रोडक्शन. ऑल लेवल ज्या प्रोडक्शनच्या असतील त्या प्रोडक्शनच्या ऑल लेवल मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च हा बदलणार नाही. ऑल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आर रिजिड, फिक्स्ड आहे. म्हणजे त्या बदलणाऱ्या नाही, न बदलणारे. ओके, मराठी. प्रिपेअर अ बजेट फॉर प्रोडक्शन ऑफ 8000 युनिट्स अँड 6000 युनिट्स. आता या पद्धतीने मी हा प्रॉब्लेम तुम्हाला इंग्लिश मध्ये आणि मराठीत व्यवस्थित सांगितलेला आहे. काळजीपूर्वक तुम्ही तो ऐकलेला आहे. पण त्याचं सोल्युशन तितकं सोपं आहे, कारण प्रश्नातच उत्तरं लपलेली असतात. हे मी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी ते मुद्दे मी तुमच्या समोर एक्सप्लेन केलेले आहेत. आता सोल्युशन ज्यावेळी आपण स्टार्ट करतो, नियमाप्रमाणे बॉक्स तयार करणे, त्यामध्ये दोन ओळी सोडून मध्य सेंटरला फ्लेक्झिबल बजेट असा शब्द वापरायचा. काय हे फ्लेक्झिबल बजेट आहे? 10,000 साठी, 8,000 साठी आणि 6,000 साठी. 10,000 चा आपण रेफरन्स घेणार, त्यावरून 8,000 चं युनिटचं काढणार आणि त्याचबरोबर 6,000 चं. मग हे करताना आपल्याला पर युनिट मिळालेलं आहे. बघा किती महत्वाचा विषय आहे. फक्त तुमचं मल्टिप्लिकेशन परफेक्ट पाहिजे. हो, काय मल्टिप्लिकेशन तुम्हाला कॅल्क्युलेटरचा वापर न करता, शक्यतो माझी अशी इच्छा आहे की तुम्ही मॅक्झिमम कॅल्क्युलेटरचा वापर टाळा. आपल्या ब्रेनच्या कॅल्क्युलेटरचा वापर करा. काय ब्रेनच्या, रेग्युलर कॅल्क्युलेटर नव्हे, ज्याला आपण यंत्र म्हणतो. मानवी यंत्र जे परमेश्वरानं, जे काही निसर्गानं म्हणून, बरोबर आहे, जे तुम्हाला ब्रेनच्या स्वरूपात दिलेला आहे त्याचा तुम्ही वापर केला तर हा प्रॉब्लेम सोडवायला तुम्हाला आणखी मजा येईल. काही मजा. ओके, सो लेट्स एन्जॉय ऑफ दॅट सोल्युशन अँड दॅट प्रॉब्लेम. ओके, तर बघा यासाठी आपल्याला काय करायचं, टेबल कसं तयार करायचं, त्यामध्ये पर्टिक्युलर्स असतील. पर युनिट शब्द काय? पर युनिट. पर युनिट खर्च आपण आतल्या साईडला घेणार आहोत. 10,000 साठी रुपीज किती येणार आहेत, 8,000 युनिट्स प्रोडक्शन करण्यासाठी रुपीज किती येणार आहेत आणि 6,000 युनिट्स प्रोडक्शन करण्यासाठी किती रुपीज लागणार आहेत, त्या पद्धतीची ती टेबल्स असतील जी तुम्ही सोल्युशन मध्ये मी मगाशी दाखवलेल्या आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केल्याप्रमाणे तुम्ही पाहिला असेल. आता पहिलं व्हेरिएबल एक्सपेन्सेस. शब्द कुठला आहे? व्हेरिएबल एक्सपेन्सेस आणि त्यानंतर फिक्स्ड रिमेन्स ऑलवेज कॉन्स्टंट. त्यामुळे तिथं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता व्हेरिएबल बद्दलच आपल्याला काळजीपूर्वक बघायचं आहे. मटेरियल ₹7 पर युनिट. आता मला सांगा, जर पर युनिट 7 असेल तर 10,000 ची झाली 70,000. बरोबर आहे. याचप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे, 8,000 साठी आणि 6,000 साठी काढायचं आहे. लेबर ₹2.50 पर युनिट.
बघा ₹2.50 पर युनिट. मग 10,000 युनिटचे किती झाले? 25,000. ओके. त्याचप्रमाणे मग 8,000 साठी किती येईल आणि 6,000 युनिट साठी किती, याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं. ओके, तुम्ही करायचं. चला पुढे जाऊया. व्हेरिएबल ओव्हरहेड्स ₹2 पर युनिट. पर युनिट साठी जर ₹2 असतील तर साहजिकच 10,000 ची किती होणार आहे? 20,000. 20,000. ओके. 10,000 मल्टिप्लाइड बाय ₹2 इज इक्वल टू 20,000. त्याचप्रमाणे तुम्ही कुठे जाणार आहात? 8,000 युनिट. 8,000 युनिट्स मल्टिप्लाइड बाय ₹2 16,000. 6,000 units multiplied by ₹2 12,000. ओके. हे झालं कशाचं सांगा? व्हेरिएबल ओव्हरहेड्स. आता डायरेक्ट व्हेरिएबल ओव्हरहेड्स आहेत ते ₹50 म्हणजे 50 पैसे पर युनिट. ओके. मग साहजिकच कॅल्क्युलेशन कसं आहे? 10,000 च्या निम्म. किती सोपं आहे? 10,000 युनिट्स डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू ₹5,000. किती सिंपल कन्सेप्ट आहे बघा. 10,000 च्या निम्म 5,000. 8,000 च्या निम्म किती होईल मला सांगा? साहजिकच 4,000. ओके. 6,000 चे निम्म किती असणार आहे? ₹3,000. ओके, लक्षात आलं तुमच्या. पुढे जाऊया. आता सेलिंग एक्सपेन्सेस, विक्रीवरील खर्च, तो कसा दिलेला आहे? ₹1.70 पर युनिट. का? तर त्याचं उत्तर मी कशात दिलेलं आहे? प्रश्नातच दिलेलं आहे. त्याप्रमाणे ते खर्च घ्या. 10,000 साठी, 8,000 साठी, 6,000 साठी. डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस ₹56 पर युनिट. त्याप्रमाणे 10,000 काय होणार आहे? 5,600. त्याचप्रमाणे 8,000 चं कॅल्क्युलेट करा, 6,000 चं. ह्या सगळ्यांची टोटल पार्ट फर्स्ट मध्ये काय होईल? फर्स्ट मध्ये बघा, पार्ट फर्स्ट मध्ये टोटल जी काय होईल 10,000 ला 1,37,300, त्याप्रमाणे 8,000 ची काढा, त्याचप्रमाणे 6,000 युनिटची काढा. हे झालं तुमचं पार्ट फर्स्ट. आता पार्ट सेकंड मध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे फिक्स्ड एक्सपेन्सेस आपण बघणार आहे. फिक्स्ड ओव्हरहेड जे आहेत ते कसे सांगितलेले आहेत? 10,000 युनिटला पण तेच, 8,000 ला फिक्स अर्थ फिक्स, 8,000 ला पण तेच असणार, 6,000 ला पण तेच. समजा 4,000 युनिटचं काढायचं सांगितलं असलं तरी फिक्स्ड ओव्हरहेड तेच. ओके. ते ऑलवेज फिक्सच म्हणून सांगितलं, ऑलवेज फिक्स. किती युनिट? 1 युनिट जरी केलं तर ते फिक्सच आहे. बरोबर आहे काय? 1 युनिट प्रोडक्शन केलं तर. ओके. आता तुमच्या निश्चित लक्षात आलं असेल. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस पण तेच राहणार आहेत, सेम फिक्स. फिक्स बरोबर आहे. ते जर फिक्स्ड राहणार असतील तर किती आहेत? 5,000 10,000 ला. मग साहजिकच 8,000 ला 5,000च राहणार आणि 6,000 युनिट साठी सुद्धा 5,000च राहणार. ओके. पुढे जाऊया. सेलिंग एक्सपेन्सेस तोही सेमच आहे, फिक्स्ड. जे फिक्स्ड आहे जे त्याप्रमाणे काढायला सांगितलं. मगाशी मी तुम्हाला ज्यावेळेस सांगितलेलं होतं की किती पर्सेंट फिक्स आहे, किती पर्सेंट फिक्स आहे, तेच महत्वाचं असते. मग इथे सर ज्यावेळेस प्रश्न सांगत असतात त्यावेळेस प्रश्नामधले उत्तराचे क्ल्यू तुम्हाला देत असतात. काय देत असतात? क्ल्यू. त्याप्रमाणे सेलिंग एक्सपेन्सेस 1,300 फॉर 10,000, 1,300 फॉर 8 युनिट, सेम 1,300 फॉर प्रोडक्शन ऑफ 6,000 युनिट्स, सेम. ओके. तेच राहणार 1,300. आता डिस्ट्रीब्युशन मधला जो भाग आहे एक्सपेन्सेस मधला तो 1,400 रिमेन्स सेम फॉर 10,000, रिमेन्स सेम फॉर 8,000 युनिट, रिमेन्स सेम फॉर 6,000 युनिट. आता ह्याचा पार्ट 2 ची पण टोटल तुम्ही करायची. पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंड, ह्या दोघांची टोटल जेव्हा तुम्ही एकत्र आणाल, टोटल नंबर पार्ट नंबर फर्स्ट, पार्ट नंबर सेकंड, याची जी फायनल टोटल असेल त्याप्रमाणे फ्लेक्झिबल बजेट मध्ये तुम्हाला 10,000 युनिट प्रोडक्शन करण्यासाठी येणारा खर्च, 8,000 युनिट साठी येणारा खर्च आणि 6,000 युनिट साठी येणारा खर्च तुमच्या समोर प्रकट होईल. फिक्स्ड एक्सपेन्सेस मधून कशा पद्धतीचे आपण ओव्हरहेड साठी काढलेले आहेत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस साठी कसं काढलेलं आहे, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसच्या 10% कसे काढलेले आहेत, डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस साठी
20% कशी काढले आहेत ते मी पुढे डिस्क्रिप्शन मध्ये दाखवलेल्या प्रॉब्लेमच्या शेवटी प्रॉब्लेम म्हणजे सोल्युशनच्या शेवटी ते तुम्ही काळजीपूर्वक सोल्युशन मधलं बघितलं असेल आणि मी तुमच्याकडनं अशी अपेक्षा व्यक्त करतो की हा प्रॉब्लेम तुम्हाला निश्चितच समजलेला आहे. असे प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सेट करा, त्यासाठी शिक्षकांची मदत घ्या आणि त्या पद्धतीचे भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह करा की ज्यामुळं तुम्हाला त्याचं भरपूर प्रॅक्टिस होईल. तर या ठिकाणी हा टॉपिक प्रॅक्टिकलचा संपतो, ज्याला आपण अंदाजपत्रक म्हणून सुरू केलेलं होतं. बजेटरी कंट्रोल, अंदाजपत्रक. आय व्यय, आय म्हणजे इन्कम, व्यय म्हणजे खर्च. ओके, आय म्हणजे इन्कम, व्यय म्हणजे खर्च. या सगळ्यांनी बोलून जे म्हणतं तेच बजेट बनतं, त्यालाच आपण अंदाजपत्रक म्हणत असतो. काय म्हणत असतो? अंदाजपत्रक. ते निश्चित तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे. वेगवेगळ्या प्रॉब्लेमच्या माध्यमातून मी तुम्हाला ते सॉल्व्ह करून दिलेलं आहे. त्यासाठी मी दिलेल्या मार्गदर्शनाखाली माझ्या विद्यार्थ्यांनी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, ते रेफरन्स म्हणून मी तुमच्यासाठी दिलेले आहेत. तर यानंतर मात्र आपण पुढच्या प्रॉब्लेमच्या टॉपिककडे जाताना त्या टॉपिकचं नाव काय असणार आहे? समाधान मिळवलं. रिकन्सिलेशन स्टेटमेंट. व्हॉट इज मीन बाय रिकन्सिलेशन स्टेटमेंट? हे माझ्या हॅशटॅग जो पुढचा असेल व्हिडिओचा त्यामध्ये पाहायला विसरू नका. प्रथम त्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. फायनान्शियल अकाउंट आणि कॉस्ट अकाउंट. बघा, फायनान्शियल अकाउंट आणि कॉस्ट अकाउंट यामधून ते आपल्याला रिकन्सिलेशन स्टेटमेंट म्हणजे मिळवणी दोन्हीची जुळवणी करायची आहे की दोन्हीमध्ये पडणारा जो डिफरन्स आहे तो आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या समजावून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही मला गॅरंटी आहे उत्साहाने तयार आहात, तेव्हा निश्चितच मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर मांडत आहे. चला इथंच थांबूया.